सारासार विचार करा उठा उठे, सारासार विचार करा उठा उठे, नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धये हाची नेम अहर्निशे तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू पांडुरंगा करू प्रथम, स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक माझा पायावरी यावर करी संताचा,
विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे कयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भवसिंधू श्री जगद्गुरु तुकोबाराया अभंगातून दुःख निवृत्तीचं साधन सांगतात. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी महाराज बाबा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा उत्सव तेव्हा त्यांच्या चरणावर कोटी कोटी दंडवत करून चिंतनाला घेतलेला जो अभंग आहे त्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्याच संतांचे अभंग जर आपण पाहिले, प्रथम निवृत्तीनाथ महाराजापासून नामदेवरायापासून ज्ञानोबाराय, नाथ महाराज, तुकोबाराय, निळोबाराय, वारकरी संप्रदायाला मान्य असलेले असे सगळे महाराष्ट्रातील संत. इतकंच नाही, कलियुगातील दक्षिण भारतातले संत घ्या, उत्तर भारतातले संत घ्या, पश्चिम भारतातले संत घ्या किंवा पूर्वेकडचे संत, सगळ्याच संतांचं साधनेच्या बाबतीत एक मत आहे. सिद्धांतामध्ये कदाचित थोडाफार काय असू शकतो बदल, कुणी द्वैती आहेत, कुणी विशिष्ट द्वैती आहेत, कुणी शुद्ध द्वैती आहेत, कुणी कसल्या द्वैती आहेत, कुणी केवळ द्वैती आहेत. मला काही तसलं जास्त कळत नाही, सगळे पाठाचे लोक आहेत. साधनेच्या बाबतीत कलियुगामध्ये वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी सुद्धा एक वाक्य एकच अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की कलियुगात जर जीवन सफल बनवायचं असेल, सार्थ करायचं असेल, यशस्वी बनायचं असेल तर भगवंताच्या नामाला पर्याय नाही. काय दुर्दैव आहे महाराज, कळत नाही. सगळे वारकरी संप्रदायाच्या संतांनी नाम घ्यायचं सांगितलेले आणि वारकऱ्यामध्ये नामचिंतनाचा फारच अभाव. पत्रिकेत टाकलं जात अखंड हरिनाम, इथं सखंड बी नाही, अखंड कुठून राहिले. तर हात जोडून विनंती आहे, किमान कीर्तनामध्ये तरी नामधून चालली का ओढून वाजवीत जा, तुम्हाला बी काही त्याच्यातलं पुण्य मिळेल. नाही तर त्याने हसवायच्या दृष्टात सांगितलं, त्याने पुण्यच नाही होणार तर तुम्हाला काय मिळणार आहे. तुम्हाला काय अडचण आहे, तुम्ही का बरं नाही करून म्हणत विचार म्हणतात. मला नाही आठवलं होऊ शकतं असं, कारण एक तो पेढा बांधलाय, तुम्ही थोडे लांब आहे, तुमच्या तोंडाला स्पीकर नाही, माझ्या तोंडाला स्पीकर आहे, त्याच्यामुळं पुंडलिक होते. तुम्ही म्हणा सगळे, बाबांना आनंद वाटेल. सगळ्यांनी हातवर करा, करा हातवर, हा महिला आंदोलन सगळ्यांनी. मी म्हणतो माझ्या बरोबर माझ्या पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ. वा वा बाबा वैकुंठात खुश झाले असते. आता सर्वांना हात जोडून विनंती आहे की तसं तर कुठल्याही कीर्तनात गेल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणतच जा,
पण किमान आज तरी तुम्हाला म्हणावंच लागेल. लय साध्या शब्दात मी सांगितलं. माझ्याकडे लय लय बेकारी इंजेक्शन आहे. मरेपर्यंत तुम्हाला आठवणीत राहील, पुन्हा कधी माझ्या कीर्तनाला येणार नाही. मी असं बोलू शकतो आणि काय करू शकत नाही तुम्ही, कारण मला बोलण्याकरताच या लोकांनी बोलवले. काही साधक तुकोबारायांच्याकडे आलेले, साष्टांग दंडवत घातले आणि तुकोबारायांना म्हणतात, महाराज या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग साधन काही आम्हाला सापडत नाही. संकट संकट कोणतं? दुःखाचं संकट. ज्याच्यामुळं दुःख होतं त्याला संकट म्हणतात, किंवा दुःख हेच काय आहे? संकट. चोर आले, संकट आलं होतं का, त्यांनी मारलं असतं, जवळचं काही वरबळून नेलं असतं, याला दुःख झालं असतं, संकट. एखादा साप निघाला, संकट. वाघ आडवा आला, संकट. पिणारा आडवा आलं, म्हणजे ज्याच्यामुळं दुःख होतं त्याला काय म्हणतात? संकट. खरं असं आहे की दुःख हे संकट आहे. आणि महाराज मानव जगाच्या आदिकालापासून या दुःखातून मुक्त होण्याकरता धडपडतोय, प्रयत्न करतोय, सारखं बदल 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 अशा प्रकारचा करतोय. काही वर्षांनी कदाचित तुम्हाला दिसेल की रहान सहानीमध्ये पुन्हा माणसं पहिल्यासारखी सुरुवात करतात. पहिलं कसं घर शेणाने सारवायचं, मग नंतर त्याच्यात विकास झाला, सुधारणा झाली. फरशी पहिल्यांदा ती दुसरी जाडी फरशी शहावाली ते बसित होते, नंतर मग तिला घासून चोपडी करून बसवायला लागली, मग काळी बसवायला लागली, नंतर संगमरवरी, आता तर त्या वेगळ्याच अशा प्रकारच्या फरशा बसवतात. बरं सारवण्याच्या ह्याच्यात काही दुःख गेलं नाही, मग फरशी बसवायला लागली. फरशी बसवू नाही, काही बिघडलं नाही, भारी फरशी बसवली, त्याच्यातही काही म्हातारे मोडले. पुन्हा काळ असा येईल जास्त श्रीमंत आहे त्याच्या घरी सारवलेलं नाही, सारवलंय का मग तू श्रीमंत. पहिलं कसं होतं, तू साखर खात होता तू श्रीमंत असायचा, आता बदललंय की नाही. त्याला साखर चालतच नाही, श्रीमंत झाला. तसंच राहणी साडीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं. तेव्हा दुःखातून मुक्त होण्याकरता अगदी जगाच्या आरंभापासून सारखा मानव प्रयत्नशील आहे. कोण महाराज संतांचं वाङ्मय जर बाजूला ठेवलं, अध्यात्माकडे जर पाठ केली तर हे मान्य करावं लागेल, खूप बदल झाला. त्याला तुम्हाला नाव द्यायचं विकास तर ठीक आहे, विकास नावात काय वचने किंवा धरीत होता, खूप विकास झाला. पूर्वी जिकडं तिकडं पाचट्याची घरं होती, आता शेतात सुद्धा काय झाले, बंगले झालेले, सिमेंटचे अशा प्रकारचे. थोडा तरी बदल आहे ना. माणसं पहिले चालत जात होते. मला माहितीये, मी पहिल्यांदा ज्या वेळेला झापवाडीला कीर्तनाला यायचो ना, तर एसटीने त्या घोडेगावला यायचं, मग तिथून हे सायकलवर बसून मला घेऊन जात होते. सायकलवर बसून जायचं.
गाड्या झाल्यात, प्रत्येकाकडे गाड्या अशा प्रकारे झाल्या. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये खूप बदल झाला. त्याला तुम्हाला विकास म्हणायचा असेल, सुधारणा म्हणायची असेल तर ठीक आहे, तो शब्द वापरला तरी काही हरकत नाही. पण या बदलामध्ये दुःख नाही गेलेलं, दुःखावर आपण विजय नाही मिळवू शकलो. मला तुझा कुठे सांगितलं, नेहमीच सांग की जे संशोधक आहेत त्यांना माझी विनंती आहे, त्यातले त्यात शरीराचे डॉक्टर मंडळी आहे, त्यांनी बीपी तपासायचं मशीन काढलंय, शुगर तपासायचं मशीन काढलंय, ताकद किती आहे हे सुद्धा तपासायचं मशीन निघालंय. मला त्यांना अशी विनंती करायची आहे की सुखी किती आहे याचं एक मशीन काढ. असं छाताडाला लावलं लगेच त्याच्यात असे आकडे दिसले पाहिजे. पहा मग याच्यात कोण कोण फेल होते. आपलं माणसं असली की हसावं लागतं बळच. अंगावर कपडे घातलेले असतात, गाड्या भारी असतात, लोक म्हणतात आता त्यांना काय करू, त्यांना काय, त्यांना कायचं दुःख आहे, तुला काय कळत, त्यांची आग तुला काय समजते, कारण ती आग आत आहे, बाहेरचं पाहत, बाहेरून काय दिसत, बाहेरून काय लक्षात येत. संसारात जी मोठी माणसं आहे ना त्यांचं दुर्दैव एवढं मोठं असतंय की छोट्या माणसाला कमीत कमी दुसऱ्या जवळ रडता तरी येत. जे छोटे त्यांना दुःख झालं तर ते दुसऱ्या जवळ रडतात आणि रडल्यानंतर ते काय होतं, कमी होतं. या हेल्याला कोणाजवळ रडता बी येत नाही. संकट आहे आणि त्या दुःखाचे मुख्य दोन अशा प्रकारचे घटक आहेत. जन्म मरणापरते दुःख आणि कोण सांगपा. जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख. जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख. बरं आपण तर त्याच्याकडे पाठच फिरवलेली आहे. आपल्याला जन्मालाच काही वाटत नाही, वाढदिवस साजरे करतो आपण. परमार्थ ठिकाणी वाढदिवस साजरा करणं म्हणजे किती दलिंदरपणा आहे हा विचाराचा. ज्ञानोबांनी मृत्यूलोकीचं उपराट म्हणून जे सांगितलेले घटक त्याच्यात हा घटक आहे. जन्माच्या दिवशी चुना लावा. चुना चुना आहे ना, म्हणजे माहित चुना. आणि बोमलाव महाराज एवढे वर्ष आयुष्यातले नष्ट झाले गेले, अजूनही दुःखावर विजय मिळवण्याकरता आमच्याकडून काही झालं नाही किंवा दुःखावर विजय मिळवला नाही. म्हणून रडायला पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख. जन्माच्या दुःखातून तर आपण पुढे आलेलो आहे. आता समोर जे उभं आहे ते मृत्यूचं दुःख आहे. आपण नाही त्याच्याकडे पाहत, पण जे पाहतात त्यांचं असं म्हणणं आहे की ते वासून न्याहाळी पण केवढा पसरला
असे चवडा करोनी माझे वडा आकार गज. का तुमच्या इकडे नाही मरावं लागत कुणाला? सगळ्यालाच मरावं लागत काय? कोणाला मरावं लागत? त्या गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये एक कथा येते. एका ठिकाणी त्यांचा चातुर्मास चालू होता. खूप लोक त्यांचे अनुयायी झालेले होते, भक्त होते. त्या भक्तापैकी एक माऊली होती. 8 वर्षाचं तिचं पोरग, नवरा वारलेला, पोराकरताच ती जगत होती. आणि ते पोरग अचानक गेलं महाराज. अचानक गेलं, घरासारखी रडायला लागली. लोकांना कळालं, लोक आले, काय गेलेलंच आहे ना. लोकांनी पुढची तयारी केली. ऍट म्हणे हात लावायचा नाही कोणाला, मी याला कोणाची म्हणतो करणार. तिला भरोसा होता तथागतांचा. गौधन त्यावेळेला तथागत म्हणत असत. म्हणून ती त्या पोराचं मृत शरीर घेऊन कुठे गेली? तथागताच्या आश्रमामध्ये गेली. मोठ्याने रडायला लागली. बाबा एकुलतं एक आहे, नवरा मेलेला आहे, अमक झालेलं आहे, तमक झालेलं आहे, याचं असं झालं, तुम्ही याला वाचवा. शोकाचा वेग पाहिला आणि तिचा शोक नष्ट करण्याकरता बघत राहिला. याला जिवंत करायचं ना. हा म्हणजे एवढं रडायला काय झालं? गेले फार मोठी गोष्ट आहे का जिवंत करायचं? करून टाकतो जिवंत. बस त्याच्याकरता फक्त 1 किलोभर तिळ घेऊन ये. ती म्हणे बाबा तिळत आणते ना, तर नाही लागत. किलोभर काय लागतात? तिळ लागतात. ती म्हणे ठीक आहे घेऊन येते. पण ह्याला घरी नेऊन ठेव आणि तिळ आणले की मला निरोप पाठवून मी येतो. ठीक आहे. पण तिळ अशाचे घरातले आणायचे की ज्याच्या घरचं आजपर्यंत कोणी मेलेलं नाही. तेवढं बघा, वर्ग जिवंत होता या आनंदामध्ये तिला पुढचं काही लक्षातच नाही आलं. पळतच गेली. त्या पोराला घरात ठेवलं आणि अगदी हसतच दुकानामध्ये गेलेले. बाबा तिळ आहे का? आश्चर्य वाटलं. आतापर्यंत ढोरासारखी रडत होती आणि आता एवढी खुशखुश काय झाली? ती म्हणे आहे. किती देऊ? ती म्हणे 1 किलो लागतात. मग त्यांनी तिळ वगैरे बांधले. पैसे देणार? ती म्हणे राहू द्या पैसे, काही नाही. नको बाबा घे ना पैसे. तिळ घेऊन खाली उतरायला लागल्यानंतर पुन्हा तिच्या लक्षात आलं की तिळ अशाच्या घरचे घ्यायचे ज्याच्या घरचं कोणी मेले नाही. पुन्हा ती वर आली. ती म्हणे बाबा तू तिळ दिलेस खरे, पण तुझ्या घरचं आजपर्यंत कोणी मेलेलं नाही ना. त्याला तर आश्चर्यच वाटलं. बाई असे काय विचारते नाही. ती म्हणे काय नाही, तथागतांनी सांगितलेलं आहे की पोराला जिवंत करायचं असले तर तीळ लागतात. पण ते तीळ अशाच्या घरचे लागतात की ज्यांच्या घरचं कोणी मेलेलं नाही. त्या पोपांचानी पैसे देऊन टाकले, तीळ परत घेतले. काय झालं बाबा? अहो बाई आमच्या घरचं कोणी मेलेलं नाही असं नाही, सगळे मेलेलेच आहेत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही पैसा झाला, माझी मेली बहुवरी. बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तमचार्जुन. सगळे मेलेलेच आहे आणि कोणी कस काय मेले? मग बाबा तुझे नाही तीळ चालला. ह्या दुसऱ्या दुकानात गेली, तिसऱ्या दुकानात गेली, ज्यांच्याकडे ते तीळ पेरलेले होते अशांच्या घरी गेली. पण आता मेलोच नाही असं कुठं घर अख्खा गावात फिरले. मला एकही घर नाही की ज्या घरातलं कुणी. मग ते बी लक्षात आलं. ती नाराज होऊन गेली तथागताकडे. काय तीळ आणले का तू? ते म्हणे नाही. का? तुम्ही सांगितलं होतं मेलं नाही त्याच्या घरचं अशाच्या घरचे तीळ आणायचे. मग तुझं घर नाही आहे ज्याच्या घरचं कोणी मेलेलं नाही, सगळ्याच्याच घरचे कोणी ना कोणी मेलेले आहे. मग त्यांनी सांगितलं की बाई जर सगळ्याच्याच घरचे मरतात, तुझ्या घरचं मेलं तर काय त्याच्यात विशेष आहे? पुढचा कार्यक्रम करून टाक. मृत्यू मृत्यू अंतवंत मे देहा.
नित्यशोक्ता शरीर अटळ अशा प्रकारचा आहे. मृत्यू अटळ आहे, मृत्यू अटळ आहे. मग मृत्यूचा काही प्रश्न नाही हो, पण मरणाच्या वेळेला जे दुःख भोगावं लागतं ते दुःख भयंकर दुःख आहे, भयंकर भयंकर आहे. मेलेली माणसं सांगायला येत नाही आणि सांगणारी माणसं अजून मेलेली नसतात. का काही कळत नाही, मरण नको वाटत. माझं आपण कधी मेलोय की नाही हे काही लक्षात तरी नाही आता, पण तुम्हाला वाटतं मला मला वाटतं का तुम्हाला? मला पण नाही वाटत, कोणालाच मला वाटत नाही. मग तुम्हाला सांगू, जे मरायला निघालंय ना त्याला सुद्धा मराव नाही वाटत. जे मरायला टेकलेलं आहे त्याला ही मरावं वाटत नाही. म्हणा एखाद्या म्हाताऱ्याला, बाबा आता कारण की जागा रिकामी वाटते ऊस म्हणत होतो, तुझ्या बापाचा होता म्हणतो, पण त्याने कमवून ठेवलेलं आहे, बरोबर नाही. करणाऱ्या माणसाची, आत्महत्या करणाऱ्या माणसाचं ते चुकीचं पाऊल असतं, विचार असतो. पण मग नंतर अर्धत पळतं वाचवा म्हणून, आता घायला वाचवा, पेटवून घेतलेले आता घायला वाचवा. त्याने असं म्हणायला पाहिजे की राखेल टाका बाबा लवकर पेटवून, मला चाललाय ना तो नाही. त्याला ही मरावं अशा प्रकारचं वाटत नाही. का वाटत नाही? पण मरावं का वाटत नाही तर त्याचं कारणच हे आहे महाराज. प्रत्यक्ष आठवत नसलं तरी अनेक वेळेला आपण या मरणाला सामोरं गेलेलो असतो आणि भयान दुःख शास्त्रात. आता विंचू चावल्यानंतर किती वेदना होतात त्याचा बहुतेक जुन्या माणसाला तरी आहे परिचय, नवीन लोकांना नाही राहिला. आता ह्याची घरं निघाल्यापासून विंचू कमी झाली, शेतात आहे अजून. बरेच कोकणामध्ये आम्ही गेलो होतो तर तुम्हाला तिथं दिसेल प्रत्येक दाराला अशी दरवाजाला आडवी फळे लावलेली असते. काय कारण आहे म्हणलं, हे असं का लावले बा? त्यांनी सांगितलं, बाबा इकडे विंचू आहे. विंचू चौकडच असतात, काय इकडंच काय तसं नाही. तुमच्याकडचा विंचू डसला तरी काय, पण इकडचा विंचू डसला आणि माणूस मेला नाही असं क्वचितच घडतं. एवढे भयानक आहेत विषधर अशा प्रकारचे विंचू. पण माणूस मेला नाही तरी पण चांगला पहिलवान असला तरी असा तडफडायला होतो. इथपर्यंत चढलं, इकडं आलं, इकडं वेदना होतात. 100 विंचू एकाच वेळेला चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतील कल्पना, इंगळी चावली तर तेवढ्या वेदना होतात. इंगळी नावाचा एक तसंच प्राणी आहे, तो नांगी हाणतो, त्या वेदना. इंगळी असल्यानंतर मनुष्य शक्यतो जगतच नाही, ते वेदनेनंच मरतो. अशा 100 इंगळ्या एका वेळेला चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना माणसाचा प्राण जाताना होत असतात. सोपं वाटलं तुम्हाला ते? हटायला जाऊन येण्यासारखं वाटलं. मरण स्थूल शरीरातून सूक्ष्म देह ज्या वेळेला बाहेर अशा प्रकारचा खेचला जातो ते यमधर्म खेचतात. त्यांना काही दया फिया नाही, ते रोजच काम आहे, काय करतील दया करून. ते पोस्टमार्टम करणारे ते डॉक्टर तुम्ही छाताडावर बसत हातोड्याला हाणते ते पडते, रोजच त्याचं काम आहे. तसं या यमाचं रोजचं काम असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की माणसाला जर नेत असले तर मग ते लय तळतळलेले राहतात. लय दिवसापासून वाट पाहते कधी संपत आहे, कधी संपत आहे. घडी घडी काळ वाट याची पाय अजूनही किती आहे. आणि मग त्याचं संपलं किंवा आपत्काल जरी आला तरी धावूनच येतात. ओढीत राहते, काय पाहत नाही त्याला की कुठे खर्च आहे का, काय काय त्रास होतोय काय, हे नको नको म्हणत असत. नको नको तिथंच हाणायला सुरुवात करतात. तर या स्थूल देह आणि सूक्ष्म देहाचा ज्या वेळेला वियोग होतो
बाहेर खटला जातो. भयानक. बहुतेक माणसं बेशुद्ध होऊन जातात, त्या दुःखाने बेशुद्ध पडतात. एवढं भयान अशा प्रकारचं दुःख हे संकट आहे. बरं ते कशानेच टळत नाही. लय मोठ्या दवाखान्यात नेलं तर, लय मोठ्या दवाखान्यात नेलं तर फक्त तुमचा पैसा जास्त जातो. मोठा दवाखाना असला म्हणजे मरण चुकतं असं नाही. मोठा दवाखाना असला म्हणजे भिकारी करतो तुम्हाला, एवढा तरी. मला मेलेलं असतं पण ते मेलेलं असं दाखवू देत ह्याच्यात ठेवतात त्याला, तिची आयुष्य लावतात. आता तेवढ्या पुरतं ते चालत राहतं. त्याच्याकडे किती पाहते कसं काय, काही मिळणार नाही तर जाऊ दे. लक्षात येतं डॉक्टर लोकांच्या, कारण मधल्या मशिनी जे आहे ते एक 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 बंद पडत असतात. बरोबर आहे का? बघून लिहिलेलं. कानात बोट घालायची, इथं नका घालू, घरी गेलं दोन्ही कानात बोट घालायची. घुम आवाज आला की मग काही अडचण नाही. आतल्या मशिनी काय चालू आहे त्याचा तो आवाज असतो. आणि कानात बोट घातल्यानंतर जर आवाज येत नसेल तर वळकटी वगैरे बांधून ठेवायची. 9 दिवसात तो मारणार. जन्म आणि मृत्यूच्या दुःखाला अत्यंत कंटाळलेले, जन्माला यावं लागलं याची लाज वाटणारे, तरीही नावाचं एक पद आलेलं आहे गीतेमध्ये. ज्ञानोबा आहे त्याच्यावर व्याख्यान करत असताना, ऐसा बकळा घेपी शरीराचा कंटाळा, ते लाज वाटते की आपल्याला जन्माला यावं. आपल्याला नाही वाटत. तुम्ही कधी एखाद्या म्हातारीने काय चहा का जन्माला यावं लागलं कुठे चहा पिता म्हणला? का नाही वाटत? लाज निर्मळाला वाटत असते असं ज्ञानोबाने. जे निर्मळ आहे त्यांना काय वाटते? लाज वाटते. आपल्याकडे एक म्हण आहे, कोटग्या लाज नाही, कालचा कोटगा आज नाही. एकाला चौकात दुसऱ्याने जोड्याने हाणलं, इतकं हाणलं की त्याचा हात दुखेपर्यंत हाणलं, निघून गेला. दुसऱ्याला कसंही वाटलं ते पाहून, तुम्हाला भाऊ लय लागलं का? नाही म्हटलं, त्याला नाल नव्हती. त्याला हसायचं काहीच कारण नाही. आपण त्याच्यापेक्षा जास्त निर्लज्ज होतो. कारण जन्माला यावं लागलं याची कधी लाज वाटली? तुम्हाला वाटली की आपल्याला जन्माला यावं लागलं? माहितीये जन्माला यावं लागतं, कसं यावं लागतं? 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली, आकांत ते जननी दुःखे धाय मोकली, स्मरते हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली. भयान दुःख भोगावं लागलं ना, आलो. काही वाटत नाही. पुढच्या जन्मात, या जन्मात नाही, दुसऱ्या जन्मात नाही, काहीच वाटत नाही. हे निसुग आहे, निसुग. ज्याला जन्माची लाज वाटत नाही, मग ते बागायतदार असले तरी निसुग, आमदार खासदार असले तरी निसुग, कीर्तनकार असलं तरी निसुग. आता कीर्तनकारच निसुग म्हटल्यावर पकवायला काही वेगळं सांगायला बरं. एकदा आलो संपलंय काम असं नाही ना, पुन्हा मारावं लागतं. आणि मेला पुन्हा त्याच्या पाठीमागे जन्म आहेच. पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं, पुन्हा जन्म. नाही चालू
कल्पामध्ये आपण किती वेळेला जन्म आलो आणि किती वेळेला मेलो, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे, अशा प्रकारच्या या जन्म मृत्यूच्या दुःखाला कंटाळलेले साधक तुकोबारायांच्याकडे आलेले. तुकोबारायांना नमस्कार केल्याने सांगतात, महाराज सांगा ना, सांगा या दुःखातून मुक्त होण्याकरता आम्ही काय करावं, काय केल्यानंतर आम्ही दुःखातून मुक्त होतोय, काय केल्यानंतर. आपल्याला वाटतं की पैसा मिळाल्यावर दुःखातून मुक्त होऊ. खरं तर आता या भ्रांतीतून बाजूला व्हायला पाहिजे. ज्या वेळेला पारतंत्र्य होतं, नवीन स्वातंत्र्य मिळालं होतं, लोकांना पैसा पाहायलाच मिळत नव्हता. मला आठवतंय माझ्या लहानपणी 10 पैसे उसने द्यायचे, 2-2 महिने मागून घ्यायचे. 10 पैसे, पण ते सुद्धा त्यावेळेला काय होते, दुर्लभ अशा प्रकारचे होते. आता 2 रुपये जरी नसले सुट्टी तर झाले म्हणते ना. आता पैसे सुलभ आहे, बाकीचं दुर्लभ म्हणजे महाग झालेले, पैसा सुलभ अशा प्रकारचा. आता पैशाची एवढी अडचण नाही आहे, थोडीफार फारच गरीब लोक आहे. अन्यथा भिकाऱ्याच्या पैशावर बँका चालतात सध्या तरी. पैसा आहे पण दुःख गेलेलं नाही, सत्ता आहे दुःख गेलेलं नाही, कला आहे दुःख गेलेलं नाही, विद्वत्ता हे आहे दुःख नाही गेलेलं. आणि म्हणून तुकोबारायांचे पाय धरलेले. तुकोबारायांचेच का धरले, नेत्याचे का नाही धरले. तुकोबारायांनी दुःख घालवलं. तुकोबारायांनी तुकोबारायांचा हा विशेष आहे. का तुकोबारायांचे अभंग कीर्तनाला घेतले जातात, का तुकोबारायांच्या अभंगावर अभंगाचे पारायण वगैरे केले जातात, तुकोबारायांना का मानलं जातं. तुकोबारायांनी दुःखावर विजय मिळवला होता, दुःखाचा अंत केलेला होता, दुःख नष्ट केलेलं होतं. न देखील ऐसे केले या विठ्ठले, अर्थात त्याचं कर्तृत्व त्याने पांडुरंगाकडे दिलं. पण दुःख न देखील ऐसे केले. कोणत्या तालुक्याचा आमदार असं म्हणू शकतो, कुठल्या पक्षाचा आमदार असं म्हणू शकतो की न देखील ऐसे केले या विठ्ठले दुःखाचे. नाही, कांद्याला किती भाव मिळाल्यानंतर अशी अवस्था होईल. सप्त्यामध्ये किती पाकिट भरल्यानंतर अशी अवस्था होईल. लोकांच कशाला, आपलं आपलं तरी काढायला काय. या बाबाने कुणकुण गोळा करून आणून दिलं. दुःख नष्ट करणं आमचं साधू कडून लोक दुःख नष्ट करण्याकरता पैसे घेतात. पैसे काय, पैसे तुझे दे, तुम्ही पैसे कशाला द्यायला पाहिजे, याने आशीर्वाद द्यावे का नाही. दादा आशीर्वाद द्या ना दादा. करतात की दुःख रूपी या संकटातून मुक्त होण्याकरता आम्ही काय करावं. अभंगाच्या प्रथम चरणात सारासार विचार
सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. दुःखरूपी संकटातून प्रामाणिकपणे तुम्हाला मुक्त व्हावं असं वाटत असेल, सगळ्या दुःखातून कायमच मुक्त व्हावं असं वाटत असेल, सगळ्या दुःखातून कायमच मुक्त व्हावं असं वाटत असेल, तर त्याच्याकरता अगोदर तुम्ही सारासार विचार करा. विचार करा, कारण विचाराशिवाय सुख नाही प्राप्त. विचारा वाचून विचार करा. तुम्ही विचार करायचा आम्हाला सांगा. आम्ही रात्रंदिवस विचार करतो, असा कोण आहे महाराज मानव विचार करत नाही? सगळेच विचार करतात, सगळेच विचार करतात. शेजारीचं कसा घेता येईल, याची टोपी त्याच्या डोक्याला कशी घालता येईल, त्याची टोपी याच्या डोक्याला कशी घालता येईल, दोघांच्याही टोप्या विचारावं सांगतात. महाराज भर वस्तीतल्या बँका लुटतात, विचारावंच नको काही. असा कोण आहे की जो विचार करत नाही? सगळेच विचार करतात, आम्ही विचार करतो. मग तुम्ही पुन्हा पिष्ट पेशा न्यायाने विचार करायचा सांगता. असं कसं काय तो बरं सांगतात विचार करा, मी सगळे विचार करतात, विचार करतात. खरं तर असं आहे की तुकोबरायांनी विचार शब्द वापरलेला आहे. शास्त्रामध्ये ज्या वेळेला विचार शब्द येतो त्या विचार शब्दाचा अर्थ वेगळा आहे, आणि तुम्ही आम्ही जो करत असतो ना तो विचार नाही. आपण जे करतो, कारण विचाराचे 3 प्रकार आहे ना, कुविचार, सुविचार, अविचार. विचार आहे पण तो अविचार आहे का, कुविचार आहे का सुविचार आहे? काय वाटतं तुम्हाला? डोक्याचे केस पांढरे झालेले, एवढं वर्ष जगलेले, तुम्ही विचार केलाय असं वाटतं? विचाराची व्याख्या काय आहे? संस्कृत मध्ये त्याला विवेक शब्द आहे. विचार म्हणजे विवेक, आणि विवेक शब्द विविनक्ती इति विवेक, जो पृथक्करण करतो त्याला विवेक म्हणतात. विचार जसं तांदूळ आणि खडे एकत्र झालेले असतील तर त्याला वेगवेगळं काढणं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 4 ठिकाणी या विचाराचा विषय प्रतिपादन केलेलं आहे, आणि त्याच्याकरता दृष्टांत दिलेलं आहे. पण तेच दृष्टांत आहे 4 ठिकाणी. वाऱ्याचा दृष्टांत आहे, मथनीचा दृष्टांत आहे, राजहंसाच्या चोचीचा दृष्टांत आहे, आणि अग्नीचा दृष्टांत आहे. 4 ठिकाणी तेच आहे. वाऱ्याचा दृष्टांत म्हणजे शेतकरी वर्ग, शेतकऱ्याला तो सहज समजेल. कुठलाही धान्य भुसाशिवाय अशा प्रकारचं निर्माण होत नाही.
कोंडा अगोदर आणि त्याच्यात धान्य असं असतं. आपल्याला कोंडा लागत नाही, धान्य लागतं. मग त्या कोंड्यातून धान्य वेगळं करण्याकरता ती कणस मळली जातात. पूर्वी खळे करून त्याच्यात ते कणस टाकायची, मग बैलगाडीनं म्हणा किंवा बैलाच्या पाता हाणून म्हणा त्याला ते वेगळं करायचे, त्याला मदन म्हणायचे. आता उपनेर निघालेले आहेत, पण उपनेरामध्ये तेच केलं जातं. फटाफट फटके मारून त्याला काय करतात, अगोदर वेगळं करतात. आणि वेगळं केल्यानंतर म्हणजे त्याचं पृथक्करण करण्याचं काम वारा करत असतो. वाऱ्याची धारसा पडिन्नला कोंडा कानुरीची जैसा. वाऱ्याच्या धारसा म्हणजे पूर्वी ज्या वेळेला या हवेवर ते उपनायचं, तो कधी कधी महिना खळ चालायचे. वारच नाही, काहीच चालत नव्हतं, वारच नाही. काय करणार, वारच चांगलं वारं सुटलं तर धन 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 2-3 तासामध्ये काही क्विंटल अशा प्रकारचं धान्य तयार व्हायचं. पण जर वारच नाही सुटलं, तसं विचाराचं वारच जर चित्तात नाही सुटलं, 80 वर्षाचे झाले, 90 वर्षे झाले, काही कामाचे नाही. मला हरामखोरांनी फुकट आयुष्य घालवलेलं आहे. फुकट स्वतःच्या कल्याणाकरता त्याच्यातला 1 तास बी नाही घालवत. जर त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं वारं सुटलेलं नसेल, काय केलेलं असतं आपण सांगा ना. जन्माला लहानपण गेलं, शाळेत गेला, एखाद्या नोकरीला लागला, लग्न झालं, 2-3 पोरं झाली, मेला. काय काय याच्यापेक्षा बऱ्याच भगवंताचं नामचिंतन न करणाऱ्या माणसापेक्षा कोले, कुत्रे, डुकरे करोडोपटींनी श्रेष्ठ आहेत. करोडोपटींनी. कसे तर त्या देहामध्ये पूर्वी केलेलं जे कर्म आहे, ते कर्म भोगून ते काय करतात, संपून टाकतात. मग काय पापाचा भोग असेल किंवा पुण्याचा भोग असेल, भोगून संपतात. म्हणजे कर्ज कमी करतात. आणि मानव देह ज्याला प्राप्त झालेला आहे, ज्याला मानव देह मिळालेला आहे, तो कर्माचा नाश करण्याची साधना न करता जर कर्म करत असेल, कुत्र्याच्या कृतीपासून पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही. समजा कुत्र्या एखाद्या घरात घुसलं, एखादी भाकर चोरून घेऊन पळालं आणि खाल्लं, तर त्याला पाप नाही लागत. माणसाने एखाद्याच्या घरात जाऊन जर एखादी वस्तू चोरून नेली, तर त्याला काय लागतं, पाप लागतं. आणि या पापाचं फल भोगल्याशिवाय चुकत नाही. ना उत्तम क्षेते कर्म जन्म कोटी शतैरपि. करोडो जन्म जरी झाले तरी की मानव देहात केलेल्या कर्माचा भोग भोगावाच लागतो. भोगावाच लागतो. कोणाला चुकत नाही. तो ईश्वराला नाही चुकत, माणसाला चुकणार नाही. याच्यात काय विशेष आहे. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद् यदि तदा दुःखैर न लिप्पेरं नलराम युधिष्ठिरा. भोगावाच लागतो तो. आणि एका मानवी जीवनामध्ये मनुष्य एवढा कर्म करतो, ज्ञानोबारा लिहितात, की ते भोगण्याकरता त्याला पुढे करोडो जन्म घ्यावे लागतात. तयाची सारिखे असंभाव्य पापपिके जन्म कोटी दुःखे भोगी जीव. त्याने कर्म कमी केलाय कुत्र्याने, आणि याने पुन्हा करोडो जन्म घ्यावे लागतील. एवढं कर्म तयार कोण श्रेष्ठ आहे. करोडो रुपये लोकांचं व्याज काढलेलं श्रेष्ठ आहे, की जे लोकांचं व्याज होतं ते थोडं 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 फेडलेलं श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबारे सांगतात की पहिलं तू काय कर, विचार कर. तर विचार कर म्हणजे सत काय, असत काय, खरं काय, खोटं काय, नित्य काय, अनित्य काय, जड काय, चेतन काय आहे, सुख स्वरूप काय आणि दुःख स्वरूप काय, एवढा तरी विचार करणार. बरं आपलं कसं आहे
पीछे से आई आगे धावली। जसे म्हातारे करत होते तसा हा करायला, जसे नेते करतात तसा हा करायला लागला, जसा समाज करतोय तशा प्रकारचा हा करायला लागला. पण ज्याच्याकरता समाजाने ते केलेलं त्यांना ते मिळालं का याचा कधी विचार करतोय आपण? ज्याच्याकरता अशा प्रकारचं आजपर्यंत लोकांनी हे केलं ते साध्य त्यांना प्राप्त झालं का? समजा दुःखाचा नाश करण्याकरता कोणाचं झालंय? दुःखाचा नाश कोणाचा झालेला आहे? नाही ना. तुकोबाराय सांगतात की तो अगोदर नित्य काय आणि किंवा सुख स्वरूप काय आहे, दुःख स्वरूप काय आहे याचा विचार कर. विठ्ठल विठ्ठल विचाराचा दुसरा एक भाग आहे. कोहम कथमिदं जातं कोवा कर्तस्य विद्यते उपादान किमस्त्यह विचारस स्वयमेदृशः. पण इथं या अभंगामध्ये तुकोबारे तो विचार साधनात्मक अशा प्रकारचा विवेक सांगतात की विचार कर. हो म्हटले बरोबर करू, पण मग जरा आता हे सगळे आता सोयीला लावतो ना. माणसाचं काही की सगळेच काही हिरण्यकश्यपूच्या अवलादीचे असतात असं नाही, परमात्म्याला विरोध असतो असं नाही. पण मग करू ना तुम्ही जरा सोयीला लागल्यावर. तुझ्या बापाने लावलं का सोयीला? ह्याल्या संसाराला सोयीला लावणारा आजपर्यंत जन्मालाच नाही. संसाराने सगळ्याला सोयीला लावलं. मी म्हणणारे कितीतरी मला सगळ्याला सोयीला लावलं संसाराने. संसाराला कोण सोयीला लावणार आहे? संसार सोयीला नाही लावला, संसार सोडावा लागतो. ज्याला दुःखावर विजय मिळवायचंय त्याला हळूहळू संसारातून बाजूला, हळूहळू नाही, ज्ञानोबा म्हणतात झळझळाने झळझळाने वहिलाने हे भक्तीची आवाटेला. म्हणून तुकोबारांनी या अभंगात म्हटलेले विचार कर. पण उठाउठी, उठाउठी म्हणजे तात्काळ लवकरात लवकर अशा प्रकारचा विचार कर. पण उठाउठी का बरं? थोडं हळूहळू जरा नंतर नंतर असं आहे की आयुष्याची गॅरंटी नाही. बरेच कारखान्यातून माल उत्पादन केलं तर ते कारखानदार त्याच्या वस्तूची काय देतात? गॅरंटी देतात. इथं उत्पादन करणारे गॅरंटी नाही देत ना. माशी पाख पाखडी तरी क्षणभंगूर नाही भरवसा. भले सावध तोडा माया आशा तोडा. कारण हे याच देहात करता येतं आणि या देहाच्या आयुष्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं अगोदर हे करा आणि मग हे झाल्यानंतर मग काय आता दिवसाचारी खेळे मेळे. अगोदर हे करा, सारा सारा विचार करा, उठाउठी विचार करा आणि सारा सार विचार करा. विचार करा, तत्काल विचार करा आणि सारा. सारा सार म्हणजे सार म्हणजे नित्य आणि असार म्हणजे अनित्य. या जगामध्ये नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे याचा विचार करा. पण म्हटलं हा विचार कशा करता करायचा? हे पहा, तुला दुःख नष्ट करायचंय ना, हा दुःख नष्ट करायचंय, पण हे सारा साराचा काय संबंध आला? तर असं आहे की सार म्हणजे नित्य. ते झालं की सांगितलं ना तुम्ही मला. तर जे नित्य आहे हा ते सत्य. बर, जे नित्य सत्य आहे ते चित आहे. जे चित आहे ते आनंद स्वरूप आहे. म्हणजे आपल्याला दुःख रहित जीवन बनवायचं असेल तर आपल्याला सार काय आहे ते कळावं लागेल आणि सार काय आहे ते कळल्यानंतर त्याची प्राप्ती ज्या साधनाने करता येते ते साधन करावं लागेल.
याचं सार काय आहे आणि आसार काय आहे कीर्तन करला तर कळतच की, तो लोकांना सांगत राहतो ना. पण नुसतं कळून आणि लोकांना सांगून पदरात काय पडतं? कागद. आणि कागदाचा परिणाम नरक. तुकाराम महाराज सांगतात, सावधान, तुम्ही जर कीर्तनाचा विक्रय करत असाल, भक्त आणि करी धनार्जन, हा, हे भक्तीशी पूर्ण विघ्न. तुकाराम महाराजांनी म्हटलं, तुम्ही तर नाथ महाराज सांगायला लागले भागवतातले. आता भागवताकडे एवढं कोणाचं लक्ष नाही, जात नाही कोणी. वृत्तीभूमी राज्य, वृत्तीभूमी राज्य, द्रव्य उपार्जिती जाणा त्या निश्चिंती देव नाही. कथा करून या द्रव्य देती घेती. महाराज चोऱ्या केलेल्या चांगल्या, कथा करून पैसे घेण्यापेक्षा दुसऱ्याचे खिसे कापलेले चांगले. खिसे कापलेले चांगले कसं काय? तो एकटाच नरकात जाईल. पण हे कथा करून पैसे घेणारे देणाऱ्यालाही नरकात घेऊन जातात. सावधान, हे कलियुगाचं षडयंत्र आहे महाराज. खूप सप्ते वाढायला लागलेले आहेत, खूप मोठे मोठे सप्ते होतात. पण कलियुगाने ठरवलेलं आहे यांना सत्ता करायला लावायचा. सार काय तर सार जे आहे ते नित्य आहे, नित्य जे आहे ते सत्य आनंद स्वरूप आहे. जे आसार आहे, आसार काय आहे? अनित्य. जे अनित्य आहे ते आसार आहे, जे अनित्य आहे ते आसार आहे. म्हणजे अनित्य असतं ते जड असतं. तुम्ही बँकेचे बी साहेब असला तरी जन्मात पैसेच कमावलेले आहे ना, हे जड आहे. साहेबांना म्हणतो बाबांच्या सान्निध्यात आल्यामुळे पाठ वगैरे घेतले ते चांगले तेवढं. पण कितीही पैसा कमावला तरी तो जड आहे. आणि पैसा कमावणारा सुखी जगात तुम्हाला उदाहरण सापडणार नाही. जगात सिकंदर बादशाहचं उदाहरण देतात. जग जिंकण्याकरता तो निघाला होता, त्याचं सैन्य होतं, बरंच जग जिंकलं होतं. जिंकायचं तिथं नुसतं सोनं आणि हे त्यांनी लुटून न्यायचं. जास्त दगदग केल्यामुळं त्याचं रोगाने तो जर्जर झाला आणि मरणारा पण हे त्याच्या लक्षात आलं. केवढं सैन्य होतं, केवढं सोनं अशा प्रकारचं जमा केलं, मरणार. मग त्याने प्रधानाला बोलावलं, सांगितलं की प्रधाना, माझ्याकडे आता जास्त वेळ नाही, टाइम झालेला आहे, लवकर ऐकून घे. 4-2 दिवसाचं मी सोबते, मेल्यानंतर त्या डोलीत आपल्या पद्धतीप्रमाणे माझी प्रेतयात्रा काढून मग असं खुर्चीवर बसवा, पाठीमागून एक काठी लावा आणि असे हात बांधा. एका बाजूला जेवढं माझं सैन्य ते चालू द्या आणि दुसऱ्या बाजूला मी जेवढं सोनं जमा केलेलं आहे, भंडार आहे, धन आहे, ते सगळं चालू द्या. ठीक आहे म्हटलं, आम्ही त्याप्रमाणे करू. पण याचा उद्देश काय? मला जगाला हे दाखवायचंय, जगाला हे दाखवायचंय. एवढं कमावलंय मी, एवढे माझे पाठी राखे, तरीही मृत्यूच्या दुःखातून सोडवायला याच्यातलं कोणीही येऊ शकत नाही, कोणीही येऊ शकत नाही. जे जड आहे ते विनाशी असतं आणि जे विनाशी आहे ते दुःख रूप आहे. संसारामध्ये संसार करण्याकरता पैसा लागतो, म्हणून पैसा कमवा. पैसा मिळाल्यानंतर आपण सुखी होऊ किंवा पैसा मिळाल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख नष्ट होईल, ह्या भ्रांतीत नका राहू. पैशाने दुःख जातच नाही, कोणाचंच गेलेलं नाही. महाराज रावणा इतकं कोण श्रीमंत आहे दुःख गेलं? चला, तर पहिल्यांदा हा विचार करा की नित्य काय आणि अनित्य काय. बरं, मग जे नित्य आहे ते सुख स्वरूप आहे आणि नित्य देव आहे. महाराज परमात्मा आहे, नित्य परमात्मा आहे, नित्य परमात्मा आहे. तेव्हापासून ती वायुगी 28 आरती म्हणतो आपण,
तुम्ही बघा ना 28 युगात आपली किती रांग लागलेली आहे, किती गेले 28 युगामध्ये आपले, तो मात्र तसाच आहे. म्हणतात ओय ओय पांडू, अय पांडुरंगा, माहे मिली भाऊवरी माझे किती कोई मिले, तू तसाच कस काय विठो कैसा वाचलासी, आता सांग मज पाशी. तर परमात्मा हा नित्य आहे आणि तो नित्य आहे म्हणून आनंद स्वरूप आहे. आपल्याला जीवनातलं दुःख नष्ट होऊन आनंद, नित्य आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. आणि देवाची प्राप्ती या कलियुगामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताच्या नामाने ते होईल. म्हणून अगोदर नित्यानित्याचा विचार करून नित्य काय हे ठरव आणि नित्य परमात्मा हे ठरल्यानंतर त्याच्या प्राप्ती करता नामधरा कंठी कंठी धरा आणि विठोबाचे नाम धरा. कंठी बहुतेक तुकोबारांच्या वाङ्मयामध्ये तरी कंठी शब्दाचा अर्थ आहे चित्ती, अंतःकरणी, मनी. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. चित्तात नाम धरलं गेलं पाहिजे, चित्तात नाम असलं पाहिजे. आपलं काय होतं, आपण जरी जप करायला लागलो तोंडात धरलं तरी ते चित्तात जाईलच असं नाही. चॅप्टर आहे हे चित्त महाराज आपल्याला गुंतवून देतं आणि मग ते दुसरे धंदे करीत बसतात. त्याच्यामुळं चित्तात धरलं हे महत्वाचं आहे. चित्तात नाम धरणं त्यालाच नामधारक म्हणतात. तुकोबारायांनी आपली ओळख करून देत असताना कीर्तनकार म्हणून नाही ओळख करून दिली, वारकरी म्हणूनही नाही, नामधारक. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. रेणू प्रकारानिक, रेणू प्रकारानिक, धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, नामधारक बनाव. नामधारक तुकोबारे म्हणतात मी संकट नष्ट केलं, दुःखावर विजय मिळवला तो या साधनाने. नामधारक
ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या चित्तात नाम पाहिजे, नाम पाहिजे. म्हणून आपलं नेहमी म्हणणं असं, घालायची तर नीट घालायची. काही नाही घातली तरी चालेल. माळ गळ्यात घातले माळकऱ्यांनी किमान किमान म्हणलंय, कमाल नाही, किमान 25,000 जप त्यांनी केलाच पाहिजे, नाही तर उघडा करून हाणावा. जो गळ्यात माळ आहे आणि भगवंताचं स्मरण करत नाही त्याला असं उघडा करून हाणायला पाहिजे. हाणणार य साधकाला तुकोबारे सांगतात, बाबा तुम्ही कंठी विठोबाचे नाम धरा, कंठात भगवंताचं नाम, कंठात धारण अशा प्रकारचं करा. धरा म्हटलेलं आहे, घ्या नाही म्हटलं. घेणं वेगळं आणि धरणं वेगळं. घेणं घेतलं संपलं, धरणं तसं नाही. धरणं त्याला म्हणतात की जी वस्तू धरायची आणि जो धरणार आहे त्याचा आणि त्याचा सतत काय असतो, संबंध असतो. संबंध तरच धरलं. तसं अंतःकरणातील भगवत चिंतनाची ज्योत कधीही विजता कामा नये. जागृती असेल, स्वप्न असेल, सुषुप्ती असेल, व्यवहारातलं काम करत असेल, परमार्थातलं काम करत, आतलं चिंतन सतत चालू राहायला पाहिजे. पांडुरंग पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग दिन रजनी, हाच धंदा गोविंदाचे. तुकोबारे सांगतात, बाबा हो साधकांनो, तुम्हाला जर या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नाम कंठामध्ये धरा, विठोबाचे नाम. विठोबा हे नाम का, विठोबाचे नाम, तर विठोबाचं विठोबा हेही नाव आहेच की. तेव्हा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर काय होत नाही, काय होत नाही म्हणजे काय होत नाही. एवढं संतांनी सांगून आपला विश्वास का बसत नाही? काय पाप आहे आपलं. गळ्यात माळा आहे, प्रत्येक वारीला जातो, सगळं होतं, भगवत चिंतन होत नाही. पापच आहे, दुसरं काय उत्तर. पाप असलं तर नाम येत नाही ना. नाम न येणं हेच काय आहे, पाप आहे. नाम न येणं हेच विठाल विठाल. भगवंताच्या नामाने सगळं कसं प्राप्त होतं त्याचं एक उदाहरण. आम्ही आता बऱ्याच ठिकाणी तुकोबारांचे चरित्र सांगितलेले. तर चरित्रामध्ये कुठंही तुकाराम महाराज कुठल्या संस्थेत गेले, वेदशास्त्राचा अभ्यास केला असं चरित्रामध्ये नाही. वेळ तरी कुठं महाराज 12व्या वर्षी तर काय झालं, लग्न झालं आणि 13व्या वर्षी दुकानावर बसवलं म्हाताऱ्यानं. कवा कुठल्या संस्थेतून घेऊन ते गेले. नाम चिंतनाचा खूप अभ्यास केला, खूपच नाम घेतलं. माझी मुलं झाली छंद या नामाचा घेतला. परिणाम परिणाम तुकोबारांनी अभंगाची रचना केली. म्हणजे आता आपल्याला काही कळत नाही, आपण सहज अभंग म्हणून जातो. पण ज्यांचा वेदशास्त्राचा अभ्यास झाला होता, वेदाचा अभ्यास झाला, त्या रामेश्वर शास्त्रीच्या कानावरती अभंग गेले. आणि शास्त्री आणि हे तर सगळे वेदाचेच सिद्धांत आहे. ही भाषा मराठी आहे आणि आशय सगळा वेदाचा आहे. वेद वेद मराठीमध्ये त्या काळामध्ये वेद प्राकृत भाषेमध्ये सांगणं हा अधर्म मानला.
प्राकृत लोकांना सांगणं सुद्धा पाप मानलं जात होतं. आणि हे सगळं वेद अशा प्रकारचा अभंगात आलाय आणि सर्वसामान्य माणसं पाठवत म्हणजे तुकोबारांच्या मुखातून अभंग गेला की महाराज हा हा म्हणता म्हणता सगळ्या महाराष्ट्रात पासून लोकांनी पाठच करायचं. आणि मग ते चिडले. त्यांनी राज दरबारात तक्रार केली. जो गृहमंत्री होता त्यावेळेस, अरे काय करताय तुम्ही, धर्माचं राज्य म्हणताय आणि तुमच्या राज्यात अधर्म घडायला लागलेला आहे, पाप घडायला लागलेला आहे. कोण आहे, कोण पाप करते, कोणतं पाप करतंय? ते देऊळ गावाला कोण तुकाराम आहे, तो पाप करू लागलेला आहे. त्याला लगेच अशा प्रकारचा हाकलून द्या, राज्याच्या बाहेर तडीपार करा, तडीपार. त्या गृहमंत्र्याचा निरोप देहूच्या पाठला, तुकारामाला गावातून हाकलून द्या. आता देहूचा पाटील तुकाराम महाराजचा भक्त, त्याने तुकोबारांना बोलवून घेतलं आणि सांगितलं हे गृहमंत्र्याचा भक्त आहे. आता तुकोबारांच्या लक्षात आलं ना कुठून पेटलंय ते. काय म्हणले, काळजी नका, अभंग दिलाय तुकोबारांच्या वेळेस. काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे, कोण्याबळे गोपाला पाटील, गावीचे हे लोक, आता घाली भीक. शास्त्री बाबाकडे तुकोबाराय गेले. मला ते कथा नाही सांगायची, आपल्याला वेळही नाही. पण मग तुकाराम महाराज जर वेदशास्त्र शिकलेच नाही तर त्यांच्या वाणीतून वेदशास्त्र कसे काय बाहेर पडले? पुढे ज्या वेळेला रामेश्वर शास्त्री तुकोबारांचा भक्त झाला त्यावेळेला त्याचं वाक्य आहे, चहुवेदाचे हे केलेशे विवरण. हे अभंग म्हणजे सामान्य नाही तर चारीही वेदाचं विवरण अशा प्रकारचं या अभंगामध्ये आलेलं आहे. कुठं शिकले तुकाराम महाराज? तुकोबारा म्हणतो वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, नेनती वेदश्रुती कोणी आम्हा भाविका वाचून. हे त्यांना वेद कळाले कसे? माझं नामचिंतन आहे, नकळे ते कळो नामचिंतनाचा खूप प्रभाव आहे तुकोबाराच्या. साधकांना सांगतात बाबा तुम्ही नामधरा कंठी विठोबाचे. म्हटले कंठात विठोबाचं नाव धरलं, कोणतं धरावं? कोणतंही धरा, भगवंताचं अमृतच नाव घ्यावं असं संतांनी नाही आग्रह केला, पण नाम घेण्याचा आग्रह केलेला आहे. हरिमुखी म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, केशवा म्हणा, विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई, भलती या नावे आळविता पिता तरी तो जाणता कळवळा. काय होईल भगवंताचं नाम घेतलं तर? दयाच्या चिंतने निरसेल संकोच, दयाच्या चिंतने निरसेल दयाच्या चिंतने निर्जील संकोच.
धरण्याला चिंतन म्हणतात. चित्ताने जे केलं जातं ते चिंतन आहे. तोंडात घेतलं तर मग तो जप झाला, कंठात धरलं तर चिंतन. असं जर त्याचं चिंतन केलं तर तयाच्या चिंतने संकट निरसेल. त्याच्या चिंतनाने दुःखाचं संकट नष्ट होईल. त्याच्या चिंतनाने दुःखाचं संकट कसं नष्ट होईल? कसं नष्ट होईल? चिंतनाचा आणि संकट अर्थात दुःख नष्ट होण्याचा काय संबंध आहे? संबंध असा आहे की भगवंताचे चिंतन करायला लागल्यानंतर भगवंताच्या चिंतनाने पहिलं पाप नष्ट होतं. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील नयाशी विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा तरी पापात पाप झाला. ठीक आहे. भगवंताच्या चिंतनाने खूप पुण्य होतं. ठीक आहे. चिंतन जर आपण करू लागलो देव संतुष्ट होतो. देव संतुष्ट. म्हाताऱ्याला जे आवडते ते पोराने केलं की म्हातारा काय होतं? खुश होतं. तसं या म्हाताऱ्याला आम्हावडी नाम घेता तोय पिता संतोषे, तोय पिता संतोषे, तोय पिता संतोषे. आम्हावडी नाम घेता तोय पिता संतोषी, तोय पिता संतोषी. आम्हावडी नाम घेता तोय पिता भगवंताचं नाम घेतलेलं आम्हाला आवडतं. जगात भाग्यवान कोण आहे असं जर विचारलं तर ज्याला देवाचं नाम आवडतं तो भाग्यवान आहे. भाग्यवंता चंद ज्याला देवाचं नाम आवडतं तो काय आहे? भाग्यवान. आम्हाला देवाचं नाम आवडतं. महाराजांना प्रार्थना आहे माझी की सगळ्यावर कृपा करा आणि सगळ्यांच्या अंतःकरणात भगवंताच्या नामाविषयी आवड अशा प्रकारची निर्माण करा. आवडीशिवाय नाही होत. आम्हाला आवडतं आणि तोही पिता संतोषी. आवडे तयासी नाम घेता तयाचे नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार संतुष्ट होतो. पण मग तो संतुष्ट झाला तर काय करतो? तो जर खराच संतुष्ट झाला तर महाराज ज्ञान देतो. तेषां स्तुतियुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति. ते ज्ञान देतो. त्या ज्ञानाने अज्ञान नष्ट होतं. कर्मासह अज्ञान जळतं आणि कर्मासह अज्ञान जळालं की पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जन्मालाच नाही त्याला मरायचा संबंध नाही. जन्माला नाही मरायचा संबंध नाही. पण म्हटले आता तर मरावं लागेल ना. आता तर जन्मलेला आहे ना. मला नामचिंतन केल्यानंतर ते मृत्यूचंही दुःख राहत नाही. कारण मरणाच्या अगोदरच भगवान परमात्मा अंतःकरणात प्रगट होऊन त्याला आपल्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान करून देतो आणि देहात असतानाच देहाचा संबंध तुटून जातो. विशेष आहे. भगवंताच्या नामचिंतनाचा हा विशेष आहे. ते तुम्ही गुडगुड्या नारळ पाहिला सर, असं वाजलं की खडखड खडखड वाजतं आणि हाणलं तर त्या कवटीचे तुकडे होतात. खोबरं तसंच राहत.
काही चिवटे नारळ राहतात, मला फोडलं तर कवटी बरोबर ते खोबरं सुद्धा होत. काढायचा प्रयत्न केला तर ते अडकी त्याने बी निघत नाही. तसंच वाटलं तसंच दातात ते तरी मधलं तसंच शिल्लक राहत. मेल्यावर या हरामखोराच्या त्या जिथं जाळलेलं असतं तिथं बाटल्या बिड्याचे कट्टे एवढ्या चिकट आवलं. जाऊ दे आता, आपली वेळ समजून वेळ नाही राहिली आपल्याला. तेव्हा देव प्रसन्न होतो आणि आत्मज्ञान देतो. तस्यां सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. ज्ञान मिळाले, ज्ञान झाल्यानंतर मग दुःखावर विजय अशा प्रकारचा प्राप्त होतो. त्याच्या चिंतने निरसेल संकट आणि तराला दुर्घट. पुन्हा जन्माचं काही काम नाही. हा भवसिंधू तरला जातो. म्हणून जन्मनिया कुळी, मानवाच्या कुळात, ऋषीच्या कुळात आपला जन्म झालेला आहे. वाचे स्मरे राम, भगवंताचं राम या नामाचं स्मरण कर. आणि ते फक्त सात नाही, धरी हाची नेम अहर्निशी रात्रंदिवस भगवत चिंतन. कधीही भगवान देवाकडे मागणी करत असताना मला तुकोबाईसारखी मागणी करावी. तुझा विसर न व्हावा, देवा तुझा विसर न व्हावा. दर्याची नेम अहर्निशी. तो तर उद्धारेल. तुका म्हणे कोटी कुळे ते पुणे करोडो कुळ त्याची पवित्र अशा प्रकारचे होते भावे गाता गीत विठोबाचे. तेव्हा त्याच्या चिंतने एवढं जर भगवंताचं चिंतन केल्यानंतर फळ मिळते. आता काही अडचण आहे का तुम्हाला? कारण कीर्तन झाल्यावर जेवायला इथंच आहे, घरी जाऊन करायचं नाही, इथंच जेवायचंय. आता नामचिंतन करा ना. विठोबा तुका म्हणे कोटी कुळेचे पुणे